नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 30 डिसेंबर आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक जी होती 200-250 कमी होती आणि टोटल जर धरली तर 750-800 ची आवक होती आज। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण एक नंबर गोल्टी का सगळ्यांचे भाव सांगत असतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, आपण डायरेक्ट दुसऱ्या लाईनीपासून आलोय। बघू शकता तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 2160 जाईल, 2160 रुपीज। कुठला आहे कांदा? सोग्रस पाटा बादगाव। बरं, बघू शकता तुम्ही 2160, 2160 रुपीज। पुढे बघू काय भाव गेलं? 2200 रुपये। बघू शकता तुम्ही क्वालिटी 2200 रुपये, 2200 रुपीज। कुठला आहे कांदा? साखरीचा कांदा आहे, 2200 रुपये जाईल। बघू शकता तुम्ही क्वालिटी। बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं बरं, पुढं बघू। येतं कोण आहे? हा काय भाव गेला? 2300 रुपये जाईल। क्वालिटी बघू शकतो 2300 रुपीज। हा पण त्याच गावाचा कांदा आहे का? बरं बरं, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 2465, 2465 रुपीज। कुठला आहे कांदा? मुरदूळ। बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं चायनाचं बियाणं आहे। बघू शकतो तुम्ही क्वालिटी, मुरदूळचा कांदा आहे। पुढं बघू। आपला आहे का? काय भाव गेला? 2400 रुपये, 2400 रुपीज। कुठला आहे कांदा? मुरदूळ। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे। बघू शकतो 2400 रुपये जाईल, 2400 रुपीज। क्वालिटी बघू शकतो तुम्ही। पुढं बघू काय भाव गेलो? 2300 रुपये। बघू शकतो क्वालिटी 2300 रुपये, 2300 रुपीज। कुठला आहे कांदा? उर्दूळ। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, बघू शकतो उर्दूळचा कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 2500 रुपये, 2500 रुपये, 2500 रुपीज। क्वालिटी बघू शकतो 2500 रुपये जाईल। कुठला आहे कांदा? उर्दूळ। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, पुढं बघू काय भाव गेला भाऊ? 2301 रुपये। बघू शकतो तुम्ही 2301 रुपये जाईल, 2301 रुपीज। कुठला आहे कांदा? तरुडा। बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे, तरुडचं कांदा आहे। बघू शकतो। पुढं बघू काय भाव गेलो? 2400 रुपये, 2400 रुपीज। कुठला आहे कांदा? शिंद्याचा कांदा आहे। बरं, 2400 रुपये जाईल। क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना। पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 2250 जाईल, 2250 रुपीज। कुठला आहे कांदा? शिंदेबाळ। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, शिंदेबाळाचा कांदा आहे। 2250 जाईल। पुढं बघू काय भाव गेलो? काय भाव गेलं? 2400 रुपये, 2400 रुपीज। क्वालिटी बघू शकतो तुम्ही 2400 रुपये जाईल। बियाणं कोणतं होतं त्याचं? चायना। कुठला आहे कांदा? उर्दूळचा कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 2501 रुपये, 2501 रुपया। बघू शकतो तुम्ही क्वालिटी 2501 रुपये जाईल, 2501 रुपीज। कुठला आहे कांदा? उर्दूळ। बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे, उर्दूळचा कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेलो? 1902 गोल्टी। बघू शकतो 1902, 1902 रुपीज। कुठले? उर्दूळ। बरं, पुढं बघू हा काय भाव गेला? 1700 रुपये, 1700 रुपये जाईल गोल्टी। बघू शकतो 1700 रुपीज। कुठले? उर्दूळ। बरं, काय भाव गेलं? 2411 जाईल। बघू शकतो 2411 रुपीज। कुठला आहे कांदा? चांदवड गणूरचा कांदा आहे। बघू शकतो। पुढं बघू काय भाव गेला भाऊ? 2360 जाईल, 2360 रुपीज। कुठला आहे कांदा? गणूर
बियाणं कोणतं होतं त्याचं? चायना चायना किंगचं बियाणं आहे. गणूरचा कांदा आहे. पुढं बघू. 2460 काय भाव गेलो? 2160 2160. बघू शकतो तुम्ही 2160. 2160 रुपीज. कुठला आहे कांदा? दिगवत. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. दिगवतचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 2300 रुपये जाईल. 2300 रुपीज. कुठला आहे कांदा? नारायणगावचा कांदा आहे. 2300 रुपये जाईल. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. पुढं बघू. काय भाव गेला पाहुणे? गेला 2051 रुपये. 2051 रुपये. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. 2051 रुपये जाईल. 2051 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवडचा कांदा आहे. बघू शकतो. पुढं बघू. काय भाव गेलो? किती 2591. ओके, म्हणजे 2600 धरून चालायचं. 2591 जाईल. 2591 रुपीज. कुठला आहे कांदा? नानकोटी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बघू शकतो क्वालिटी. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 2200 जाईल. 2200 रुपीज. क्वालिटी बघू शकतो. कुठला आहे कांदा? छडवेल कोरडी. बरं, 2200 रुपये जाईल. 2200 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेला भाऊ? 100 रुपये. बघू शकतो तुम्ही. खाद आहे, गोल्टीची खाद आहे. 100 रुपये जाईल. 100 रुपीज. कुठले? साक्री तालुका. बरं. काय भाव गेलो? काय भाव गेलं? बघू शकतो क्वालिटी. 2200 रुपये. 2200 जाईल. 2200 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगावचा कांदा आहे. 2200 रुपये जाईल. पुढं बघू. काय भाव गेलो? बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2690 जाईल. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. क्वालिटी कांदा एकदम साईज आहे. 2690 जाईल. 2690 रुपीज. ओ, कांदा कुठला आहे? बाडगाव. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे का? बघू शकतो क्वालिटी. नारळी का? नारळी बियाणं आहे. बरं. पुढे बघू. बघू शकतो मित्रांनो, गोल्टी आहे बारीक. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? हो, काय भाव गेलं? 2000 रुपये. 2000 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? आंबेगावचा कांदा आहे. 2000 रुपये जाईल. बघू शकतो तुम्ही. गोल्ट आहे. 2000 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1511 रुपये जाईल. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 1511. 1511 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. उर्दूचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1411. सध्या आपण पूर्ण लाईन मध्ये गोल्टी पाहतोय. 1411. 1411 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळचा कांदा आहे. बरं. पुढं बघू. मीडियम साईज आहे. काय भाव गेलो? 2100 रुपये. बघू शकतो मीडियम साईज आहे. 2100 रुपीज. कुठला आहे कांदा? गंगापूरचा कांदा आहे. 2100 रुपये जाईल. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेले भाऊ? 2128 जाईल. 2128 रुपीज. कुठला आहे कांदा? गंगापूरचा कांदा आहे. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 2128 रुपये जाईल. बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे. पुढं बघू. बघू शकतो मीडियम साईज आहे. काय भाव गेला दादा? 2111 जाईल. 2111 रुपीज. कुठला आहे कांदा? गंगापूरचा कांदा आहे. 2111 जाईल. याचं बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं आहे ना? येलोरचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. पुढे बघू. काय भाव गेलो? काय भाव गेला?
1550 जाईल बघ शकता तुम्ही क्वालिटी 1550 1550 रुपीज. कुठला आहे कांदा? चांदवडचा कांदा आहे. ओके. बियाणं कोणतं होतं याचं? सुपर चायना. सुपर चायना. ओके. पुढे बघू काय भाव गेलो? 2100 रुपये 2100 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही 2100 रुपये. बियाणं कोणतं आहे याचं? प्रशांतचं बियाणं आहे. कुठला आहे कांदा? शेगावचा कांदा आहे. प्रशांतचं बियाणं आहे. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. पुढं बघू मीडियम साईज आहे. काय भाव गेलो? 2052 जाईल 2052 रुपीज. कुठला आहे कांदा? पन्हाळी पाड्याचा कांदा आहे बघू शकतो तुम्ही. 2052 जाईल. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. बरं घरगुती बियाणं. पुढं बघू काय भाव गेलो? 2380 जाईल 2380 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. कुठला कांदा आहे? कानमंडळ. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू बघू शकतो तुम्ही. गोल्टी काय भाव गेली? 1000 रुपये जाईल गोल्टी. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. गोल्टी 1000 रुपये जाईल 1000. आणि एक नंबर माल 2175 जाईल 2175 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदवड. याचं बियाणं कोणतं होतं? बियाणं तसं आम्ही शेतकऱ्याकडून घरगुतीच घेतलेलं होतं. अच्छा ठीक आहे. प्रॉपर त्याचं नाव वगैरे नाही माहिती. बरं ओके. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 2290 2290 रुपीज. कुठला आहे कांदा? आंबेमोर. याचं बियाणं कोणतं होतं? गावरान बियाणं आहे. बरं आंबेमोरचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलो? पुढं बघू बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2205 2205 रुपीज. कुठला आहे कांदा? वाघापूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? बळीराजाचं बियाणं आहे. बघू शकतो 2205 रुपये जायले. आणि गोल्टी काय गेली आपली? 1000 रुपये गोल्टी जायले. बघू शकतो क्वालिटी. गोल्टी 1000 रुपये. पुढं बघू